नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज आपण पाहणार आहे कपकेक्सची रेसिपी। तर आज आपण दोन प्रकारचे कपकेक्स पाहणार आहे, एक तर चॉकलेटचे कपकेक्स आणि दुसरे तर व्हॅनिला फ्लेवरचे कपकेक्स। तर चला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथं एका बाउल मध्ये हे 200 ml चे मेजरमेंटचं कप आहे, त्याने मी 200 ग्रॅम चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स घेतलंय। हे तुम्ही घरात देखील बनवू शकता। याची देखील रेसिपी मी चॅनलवर अपलोड करेन लवकरच। 200 ml चॉकलेटच्या प्रीमिक्ससाठी मी 100 ml च्या कपनी पाणी घेते। पाणी एक सोबत न टाकता हळूहळू 3 स्टेपमध्ये टाकायचे, एकच डायरेक्शनने फिरवायचे। पाणी आपण 3 वेळा टाकून घेणार आहे। एकच डायरेक्शन मध्ये फिरवायचे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भर तेल टाकून घेणार आहे। जवळपास एवढंच तेल टाकायचे। आणि परत याच विस्कने ज्या डायरेक्शनने आपण आधी हलवून घेतलं होतं तसंच हलवून घ्यायचंय परत। हे चॉकलेट कपकेकचं प्रीमिक्स आहे आणि त्याच्यातच मी हे चॉकलेटचं इसेन्स टाकणार आहे, 3 ते 4 थेंब। हे आपलं चॉकलेटच्या कपकेकचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण व्हॅनिलाचं बॅटर तयार करून घेणार आहे। व्हॅनिला फ्लेवरच्या कपकेकसाठी मी बॅटर तयार करते। त्याच्यासाठी मी इथं 200 ml च्या मेजरमेंट कपनी जवळपास 200 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स पावडर घेते। त्याच्यानंतर मी इथे 100 ml च्या कपनी 100 ml पाणी घेते। इथे पण आपण पाणी एक सोबत न टाकता हळूहळू 3 स्टेपमध्ये टाकून घेणार आहे। फक्त एक लक्षात ठेवायचे की एकाच डायरेक्शनने फिरवायचे विस्क। आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचं हे इसेन्स टाकून घेणार आहे, कारण हे व्हॅनिला फ्लेवरच्या कपकेकचं बॅटर आहे त्याच्यासाठी। याने आपल्या कपकेक्सच्या बॅटरला टेस्ट येईल। तुम्ही याच्यामध्ये कलर देखील ऍड करू शकता। एक चमचाभर तेल, मी तेल टाकायचं विसरले। तुम्ही जेव्हा पाणी मिक्स कराल त्याच्यानंतर तुम्ही तेल मिक्स करायचे। तर इथे आपलं व्हॅनिला फ्लेवरचं कपकेक्सचं बॅटर तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे अशा प्रकारचे हे टी ग्लासेस घेतलेले आहेत। तुम्ही कपकेकचं मोल्ड देखील वापरू शकता किंवा आपल्या
रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वाट्या सुद्धा वापरू शकता। फक्त एवढंच की हे वापरताना आपल्याला याच्यामध्ये तेल किंवा बटर पेपर लावायची गरज लागत नाही। याच्यानंतर आपण तयार केलेलं बॅटर आपण याच्यात टाकून घेणार आहे। आपण एक एक कप मध्ये बॅटर टाकून घेणार आहे। बॅटर टाकताना लक्षात घ्यायचंय की बॅटर जास्त टाकायचं नाहीये। याच्यामध्ये मी बॅटर टाकताना जवळपास निम्म्यापेक्षा थोडंसं कमी टाकले। बॅटर जास्त टाकलं तर ते बॅटर पूर्ण ज्यावेळेस ते बेक होतील कपकेक्स तेव्हा ते पूर्ण केक कपच्या बाहेर दिसेल किंवा बाहेर येईल। कप मध्ये बॅटर भरल्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला असं हे ग्लासेस टॅप करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये एअर बबल्स तयार होत नाहीत। या इथे मी सर्व ग्लासेस मध्ये कपकेकचं बॅटर टाकून घेतलंय आणि ह्याला टॅप देखील केलंय। जर तुम्हाला चमच्याने करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक पाइपिंग बॅग घेऊन त्याच्यामध्ये हे बॅटर टाकून तुम्ही याच्यामध्ये भरू शकता। आता आपण हे बेक होण्यासाठी ठेवणार आहे। या इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे स्टँड ठेवून घेतलंय आणि इथे मी कढई गॅसची फ्लेम फुल करून 10 मिनिटांपर्यंत प्रीहीट करून घेतली आहे। याच्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपले जे कपकेक्सचे ग्लासेस आहे ते आपण याच्यात बेक होण्यासाठी 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवणार आहे। या इथे मी एका ताटामध्ये हे सर्व कपकेक्सचे ग्लासेस ठेवून घेतलेत। आता आपण हे 20 ते 25 मिनिटांसाठी बेक होण्यासाठी कढईत ठेवणार आहे, पण गॅसची फ्लेम एकदम कमी करून शिजवून घ्यायचे 20 ते 25 मिनिटांपर्यंत। या इथे खाली मी डायरेक्ट स्टँड ठेवलाय, याच्या खाली तुम्ही अख्खं मीठ असतं ते देखील टाकून प्रीहीट करून घेऊ शकता। या इथे आपले कपकेक बेक करून झालेले आहेत। त्याच्यानंतर मी इथे एका पाइपिंग बॅग मध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे। मी इथे एकच नोझल वापरून ह्या सर्वांना डेकोरेट करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे एकापेक्षा जास्त 2 ते 3 नोझल वापरून देखील डेकोरेट करू शकता। तुम्ही तुमच्या चॉईसने डेकोरेशन करू शकता। त्याच्यानंतर या इथे मी काही डेकोरेशन, अशा प्रकारच्या डेकोरेशनच्या वस्तू तुम्ही तुमच्या मनाने किंवा चॉईसने वापरू शकता। तर या इथे मी काही गोल्डन बॉल्स टाकून घेते याच्यावर। या इथे काही माझ्याकडे हार्ट शेपचं डेकोरेशन आहे। तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं डेकोरेशन करू शकता कोणताही नोझल वापरून। या इथे माझ्याकडे काही कलर्सचे स्टारचं हे शुगर बॉल्स आहेत। या इथे माझ्याकडे काही ब्ल्यू कलरचे शुगर बॉल्स आहेत, ते देखील मी इथे वापरणार आहे।
नक्की ट्राय करा साधी सोपी कपकेक्सची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.